नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत सकारामजी सामाले पाटील, मुक्काम पोस्ट कुंभकरण टाकळी, तालुका जिल्हा परभणी यांच्या कांद्याच्या प्लॉटवर. कांदा सीड याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे अल्क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलच्या माध्यमातून. आणि आत्ता पहा फुटवी, जोपर्यंत हा पेंदा मजबूत होत नाही तोपर्यंत फुटवे जास्त निघत नाहीत, आणि जोपर्यंत फुटवे आपल्या सीडच्या कांद्याला निघणार नाहीत तोपर्यंत गोंडे आपल्याला जास्त मिळणार नाहीत. कंद म्हणा त्याला तुम्ही, गोंडा म्हणा, हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस गेंदा आपल्याला मिळाला तर त्याचं पॉप्युलेशन पण होणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी शेतकरी मित्रांना एक सांगायचं आहे की ज्याही वेळेस आपला सीडचा, कांदा सीडचा किंवा कोणत्याही सीडचा प्लॉट असेल तर तिथं काय करा, पॉप्युलेशनसाठी आजूबाजूला फुलाची झाडं लावा. आजूबाजूला फुलाची झाडं लावा, जेणेकरून त्या फुलाच्या सेंटमुळं, सुगंधमुळं मधमाशा आकर्षित होतील. आणि मधमाशा जर आकर्षित झाल्या तर आपल्या प्लॉटमध्ये जास्तीत जास्त मधमाशाची संख्या राहून परागीकरण शोधण्यासाठी जे मधमाशा येतात त्यामुळे सीड ट्रीटमेंट, जे समजा अन्नकण जे मधमाशाच्या पायाला लागून ज्यावेळेस मधमाशी इथं बसेल त्यावेळेस मादा फूल आणि नरफूल, तर नरफुलाची क्रॉसिंग मादा फुलावर जोपर्यंत होत नाही, नरफुलाची क्रॉसिंग मकरंद म्हणतो आपण त्याला, मकरंद, नरफुलाचा मकरंद जोपर्यंत मादा फुलाला लागत नाही तोपर्यंत त्याचं इथं बियांमध्ये रूपांतर होत नाही. त्यामुळे सगळ्यात जास्त आपल्याला उत्पादन कमी मिळण्याचं प्रमुख कारण म्हणजे की आपल्या शेतामध्ये जी प्लॅन्ट पॉप्युलेशन आहे, प्लॅन्ट पॉप्युलेशन जरी समजा योग्य असलं तरी बी सीडमध्ये जोपर्यंत सिटिंग आणि मकरंद परागीकरण, ज्याला आपण म्हणतो, परागीकरण व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला उत्पादन भरघोस आणि दर्जेदार येत नाही. पहा मित्रांनो, कशी आपली फोक कसा बनला आहे, स्ट्रॉंग, एकदम मजबूत. असं मोडायचं म्हणलं तरी मोडणार नाही, एवढा जबरदस्त फोक आपला बनलेला आहे. कशामुळे बनला? कारण याला आपण संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे सर्व घटक पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये पुरवले आहेत. पहा हे कसा फोक बनला आहे, जबरदस्त फोक बनला आहे. बघा किती ताकद आहे ह्या फोकामध्ये. मी असं वाकवायलो हे फोक, पण तरी देखील ते मोडायला तयार नाही. म्हणजे एवढा स्ट्रॉंग फोक आपला बनलेला आहे. आणि जेवढा स्ट्रॉंग तुमचा फोक बनला तर तुम्हाला दोरी पण बांधायची गरज नाही, आवश्यकता नाही आहे की नाही. तर फोक जर स्ट्रॉंग बनवायचं असेल तर त्याला संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन, मायक्रोन्यूट्रल हे सर्व घटक त्याला पुरवावे लागतात. पहा किती ठोकर झालाय बघा फोक आपला, आणि कसा आवाज येतो, टणक, कसला जबरदस्त याला. पहा गेंदा एक नंबर. असं जबरदस्त जर आपला फोक जर बनला तर ते फोक पडणार नाही, मोडणार नाही, आणि अर्थार्थी आपला कांदा सीड्समध्ये भर 100% पडणार आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. यामध्ये मुख्य पीक आहे आमचं ऊस, आणि ऊसामध्ये आम्ही आंतरपीक घेतलेलं आहे कांदा. तर याचं असं व्यवस्थापन आहे छान.
राम राम भाऊ. हे पण खुरपून घेतलं वाटतं. तिकडे खुरपीलं का? थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद जय भारत. वंदे मातरम.